नमस्कार. सध्या आपण चर्चा करतोय 16वा संस्कार, अंत्येष्टी किंवा अंत्यविधी. मागच्या भागामध्ये आपण शवयात्रा घरातून निघाल्यावरती घरामध्ये दिवा लावावा त्या विधीबद्दल बोललो. आता इकडे स्मशानामध्ये शवयात्रा पोचलेली आहे, सगळे विधी झालेले आहेत. आता ह्या चितेला अग्नी देणं हा एक विधी बाकी आहे. चितेला अग्नी देण्याच्या विधीला शास्त्रांनी मुखाग्नी देणं असं म्हटलेलं आहे. त्या व्यक्तीचा जो उत्तराधिकारी आहे त्या उत्तराधिकाऱ्याने घरून आणलेला अग्नी त्या चितेला द्यावा, म्हणजेच त्या अग्नीने ही चिता पेटवावी असं शास्त्राला अपेक्षित आहे. या विधीला शास्त्रांनी मुखाग्नी देणं असं म्हटलेलं आहे. ह्या शवयात्रेमध्ये जे कोणी लोक सामील झालेले आहेत त्यांनी तिथे किती वेळ थांबावं, तर शास्त्र असं म्हणतं की मुखाग्नी या विधीची संपन्नता म्हणजे शेवट त्या व्यक्तीच्या कपाल मोक्षाने, म्हणजेच ह्या अग्नीनी त्या व्यक्तीचा मृत शरीराचा कपाल मोक्ष म्हणजे कवटी जोपर्यंत फुटत नाही, त्याचा आवाज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तिथे आलेल्या लोकांनी तिथे थांबावं. ते झाल्यावरती त्या व्यक्तीला जलांजली द्यावी आणि आपापल्या घरी जावं. घरी परतत असताना स्मशानाकडे कुणीही मागे वळून पाहू नये, कारण स्मशान हे स्थान मृत्यू आणि त्याच्या दूताचं आहे. त्यामुळे आपण जर मागे वळून पाहिलं तर त्यांना आमंत्रण दिल्यासारखं होतं. त्याच्यामुळे शास्त्र असं म्हणतं की परत मागे वळून पाहू नये. आता ज्या घरामध्ये हा मृत्यू झालेला आहे त्या घरामध्ये अशौच हे पुढे 10 ते 12 दिवस असणारच आहे. परंतु ह्या व्यक्तीबरोबर म्हणजेच त्या घराव्यतिरिक्त त्याचे मित्रमंडळी किंवा इतर लोक जे काही आलेले आहेत त्यांना ह्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे स्मशानामुळे अशौच तात्पुरतं लागलेलं आहे. त्यामुळे आपल्या घरी परतत असताना किंवा घरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी स्वतःची शुद्धी करून घ्यावी असं शास्त्र म्हणतं. आता ही शुद्धी कशी करायची, तर शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की प्रथम पंचगव्य प्राशन करावं. म्हणजे घरात शिरण्यापूर्वी घराच्या बाहेर त्या व्यक्तीच्या घरच्यांनी पंचगव्य ठेवणं अपेक्षित आहे. पूर्वीच्या काळामध्ये सचैल स्नान करण्याची पद्धत होती, म्हणजेच तलावावर किंवा नदीवर जाऊन आहे ह्या कपड्यानिशी आंघोळ करून मग घरी जाऊन पंचगव्याचं प्राशन करूनच घरामध्ये प्रवेश होत असे. परंतु सध्याच्या काळामध्ये ते फ्लॅट संस्कृतीमुळे शक्य नाही. त्यामुळे घरी आल्यावरती प्रथम पंचगव्य प्राशन करावं. घरात शिरल्यावरती इतर कुठेही न जाता, कुठच्याही गोष्टीला स्पर्श न करता आहे ह्या वस्त्रानिशी बाथरूममध्ये जाऊन प्रथम स्नान करावं आणि मगच घरामध्ये म्हणजेच आपल्या संसारात परतावं. इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजेच स्मशानातून निघाल्यावरती थेट आपल्या घरी जावं, मध्ये कुठेही थांबू नये किंवा कुठेही अन्नप्राशन करू नये. चहा पानाला थांबलेत, जेवायला थांबलेत असं कधीही करू नये, कारण आपण या रोगाच्या या चुकीच्या ऊर्जेच्या संपर्कात आलेला असतो आणि त्यावेळेला जर आपण अन्नप्राशन केलं तर ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे शास्त्र असं म्हणतं की सचैल स्नान करून शुद्ध झाल्याशिवाय अन्नप्राशन करू नये. इथे आज आपला 16 संस्कार हा संपूर्ण कार्यक्रम समाप्त होतो. नवीन विषयासह परत भेटू. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.